आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त मॉइश्चरायझर लेवल तुम्हाला जर मेंटेन करायचे असेल, यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर वॉटर इनटेक. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण की बरेचदा असं होतं की अरे मी सगळं काही लावते चेहऱ्याला, बट वाय आय एम नॉट गेटिंग दॅट ग्लो, किंवा माझी स्किन कशी छान दिसत नाही आहे, बिकॉज इट इज नॉट हायड्रेटेड विदिन. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू कीप युअर स्किन हायड्रेटेड. आणि अलॉंग विथ दॅट इनर जेव्हा तुम्ही त्याची काळजी घेता, ॲट द सेम टाईम मॉइश्चरायझर जेव्हा तुम्ही लावता, तुमची स्किन काय होते, जास्तीत जास्त यंग राहण्यास मदत होते. When it becomes dry, it looks dull, it gets wrinkled, right? So it is as simple as that. Now when it comes to choosing right makeup products, मेनली काय होतं की बरेच जण की आपल्या फ्रेंड्स बरोबर आपण जातो आणि आपण काहीतरी शॉपिंग जेव्हा करतो, सो वॉट एव्हर युअर फ्रेंड बाय, यू ऑल्सो टेंड टू बाय सेम, बिकॉज ती नाही घेते. पण काय होतं की यू माइट नॉट हॅव द सेम स्किन टाईप, टेक्स्चर what your friend does. तुमच्या फ्रेंडची कदाचित तुमची स्किन आहे ती एकदम क्रिस्टल क्लिअर असू शकते, पोरलेस असू शकते, पण ॲट द सेम टाइम यू माइट हॅव टेक्स्चर, यू माइट हॅव ओपन पोर्स, यू माइट हॅव सम प्रॉब्लेम्स इन युअर स्किन. प्रॉब्लेम्स इन टर्म्स ऑफ अंडर आय डार्क सर्कल्स इज द मेजर इशू विच एव्हरीवन फेस. नंतर पिगमेंटेशन चेहऱ्यावर आपल्या असतं, ते आफ्टर 40 किंवा हार्मोनल चेंजेस जेव्हा आपल्या बॉडीमध्ये होतात तेव्हा पिगमेंटेशन टेक्स प्लेस. किंवा एखाद्या स्किनला अजिबात करेक्शनची गरज नसतेच, म्हणजे जस्ट बीबी क्रीम, सीसी क्रीम तुम्ही छोटं काही तुम्ही लावलं तरी पण तुमची स्किन एकदम फ्लॉलेस दिसते. पण कधी कधी काय असतं की सम स्किन नीड्स मोर केअर, राईट? जसं आता पिगमेंटेशन असेल तर नॅचरली यू विल हॅव टू हाईड इट. त्याच्याशिवाय तुमचा चांगला मेकअप हा दिसूच शकत नाही. तर तुमचे खूप अंडर आय डार्क सर्कल्स असतील तर ते अंडर आय डार्क सर्कल्स लपवल्याशिवाय युअर स्किन विल नॉट लुक फ्लॉलेस, राईट? सो ऑल दीज थिंग्स नीड टू बी टेकन केअर विथ द हेल्प ऑफ मेकअप. त्याच्याच बरोबरीने चूजिंग अ राईट प्रोडक्ट, जसं मी सांगितलं, त्याच्याबरोबर चूजिंग अ राईट शेड इज ऑल्सो इम्पॉर्टंट. व्हॉट इज युअर स्किन, व्हॉट इज युअर स्किन टोन. आता आपण समजा आपण इथे बघितलं तर इथे 10 जणांची स्किन एकदम छान असे, खूप फेअर आणि सगळे असतील, बट ते सगळेच फेअर जे आहे ते माइट नॉट लुक द सेम, राईट? कधी कधी काही जण पिंकिश दिसतात, काही जण कसे येलोइश दिसतात, राईट? सम हॅव न्यूट्रल टोन्स. सो बाय चूजिंग द राईट प्रोडक्ट्स यू शुड अवेअर ऑफ द स्किन टोन ॲज वेल. अदरवाईज काय होतं की बरेचदा आपण फाउंडेशन घेऊन येतो आणि फाउंडेशन जेव्हा आपण चेहऱ्यावर लावतो तेव्हा काय होतं, असं वाटतं की आपला चेहरा खूप जास्त व्हाईट दिसतोय किंवा इट इज लुकिंग पिंकिश, किंवा कधी कधी असं होतं की कलर आपला डार्क झालेला आहे. आणि बरेचदा काय होतं की आपण जे प्रोडक्ट्स ट्राय करतो ते आपण हातावर करून ट्राय करतो. सो इट इज अ व्हेरी रॉंग वे टू टेस्ट युअर फाउंडेशन्स. Whenever you want to buy right foundations, make sure you will taste it on your jawline. जेवढं तुमचं क्लोजेस्ट शेड असते ती तुम्हाला घ्यायचीच आहे, पण ॲट द सेम टाइम यू शुड हॅव 3 फाउंडेशन्स इन युअर हँड. वाय नाव? आता जेव्हा तुम्ही व्हेरी क्लोज टू युअर स्किन शेड जेव्हा तुम्ही फाउंडेशन सिलेक्ट करता, दॅट यू कॅन माइट यूज फॉर युअर एव्हरीडे यूज. वाय? बिकॉज यू डोंट वॉन्ट टू लुक लाईक अ डेक्टअप की अरे मी खूप मेकअप लावला किंवा मी काहीतरी लावलं असं नको आहे, पण ॲट द सेम टाइम यू लुक प्रेझेंटेबल, राईट? म्हणजे बऱ्याचशा ऑफिसेसमध्ये, बऱ्याचशा कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये व्हेरी प्रेझेंटेबल इज द नीड ऑफ अन हार्ड, राईट? सो तुम्ही असं कुठून पुढे राहू शकत नाही. तर त्याला तुम्हाला डेली पण मेकअप लावावा लागतो. आता नॉर्मली एअर होस्टेस दे हॅव टू डू डेली मेकअप, राईट? सो द शेड विच इज क्लोजर टू युअर स्किन टोन यू कॅन टेक इट फॉर युअर डेली टोन. बट येस, इफ यू वॉन्ट टू गो फॉर अ पार्टी टाईम, जर तुम्हाला काहीतरी थोडंसं डेक्डअप जायचं असेल, यू कॅन चूज अ फाउंडेशन लायटर दॅन युअर स्किन टोन.